तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं टेक ॲक्टिव्ह मराठी या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये सगळे सेटिंग्स बनवणार आहोत इंस्टाग्राम अकाउंट। तर मित्रांनो, हे इंस्टाग्राम अकाउंट कसं बनवायचं तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। तर चला मित्रांनो, आपण आता व्हिडिओला करूया सुरुवात। तर मित्रांनो, इंस्टाग्राम अकाउंट बनवण्यासाठी आपल्याला आधी प्ले स्टोअरवर जायचं आहे। प्ले स्टोअरवर आल्यानंतर येथे सर्च करायचं आहे इंस्टाग्राम। तर ह्या आपल्याला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे। तर मी येथे आधीच इन्स्टॉल केलेलं आहे, त्यामुळे येथे ओपन दिसत आहे। आणि त्यानंतर आपल्याला इंस्टाग्राम ओपन करायचे आहे। तर येथे आपलं जर आधीच इंस्टाग्राम अकाउंट बनवलेलं असेल तर येथे मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे, आपण जर आधीच इंस्टाग्राम अकाउंट बनवलेलं असेल तर। आणि आपल्याला नवीन अकाउंट बनवायचं असेल तर येथे क्रिएट न्यू अकाउंट, तर यावरती क्लिक करायचं आहे। तर यावरती क्लिक केल्यानंतर येथे आपल्याला मोबाईल नंबर टाकायचा आहे। तर त्या मोबाईल नंबरवरती OTP येईल, तर तो नंबर येथे टाकून घ्यायचा आहे। तर मोबाईल नंबर टाकल्यानंतर नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर येथे दोन प्रकारे आपण येथे अकाउंट आपलं कन्फर्म करू शकता। तर येथे कन्फर्म विथ फोन कॉल, म्हणजे येथे आपण यावरती क्लिक केलेलं असेल तर कॉल येऊ शकतो। सेंड कोड व्यू SMS, तर यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला तर आपण जो येथे नंबर टाकलेला आहे तर त्या नंबरवर OTP पाठवला जाईल। तर यावरती क्लिक केलेलं आहे आणि नेक्स्ट या बटनावरती क्लिक केलेलं आहे। तर आता यावरती OTP आलेला आहे, तर तो कोड येथे टाकायचा आहे। तर तो कोड येथे टाकल्यानंतर आपल्याला नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे। येथे आपल्याला पासवर्ड बनवायचा आहे आणि येथे पासवर्ड टाकल्यानंतर नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर सेव्ह युअर लॉग इन इन्फो, तर येथे आपल्याला सेव्ह करायचं आहे। तर सेव्ह यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर येथे आपली डेट ऑफ बर्थ सिलेक्ट करायची आहे। तर येथे जन्मतारीख सिलेक्ट केल्यानंतर सेटवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। तर येथे सेटवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर येथे आपली जन्मतारीख आलेली आहे। त्यानंतर येथे नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर येथे आपलं नाव टाकायचं आहे आणि येथे नाव टाकल्यानंतर नेक्स्ट करायचं आहे। त्यानंतर येथे क्रिएट युजरनेम हे क्रिएट झालेलं आहे। त्यानंतर आपल्याला येथे नेक्स्ट करायचं आहे पुन्हा। त्यानंतर येथे काही इंस्टाग्रामच्या काही पॉलिसीज आहेत तर ते आपल्याला ॲग्री करायचे आहेत। तर येथे खाली आपल्याला आय ॲग्रीवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर ॲड अ प्रोफाईल पिक्चर, तर येथे आपल्याला प्रोफाईल फोटो लावायचा आहे। इथे आपण स्किप करून नंतरही लावू शकता। तर आपल्याला लगेच फोटो लावायचा आहे, त्यामुळे येथे ॲड पिक्चरवरती क्लिक करायचं आहे। तर येथे चूज फ्रॉम गॅलरी किंवा आपण टेक फोटो डायरेक्ट आपण कॅमेऱ्याने सुद्धा घेऊ शकतो। तर येथे मी चूज फ्रॉम गॅलरीवरती क्लिक करतो। त्यानंतर येथे अलाउ करायचं आहे। त्यानंतर येथे गॅलरी ओपन झालेली आहे। तर गॅलरीमधून मी एक फोटो येथे सिलेक्ट करीत आहे। तर येथे फोटो सिलेक्ट केलेला आहे आणि त्यानंतर येथे आपल्याला डनवरती क्लिक करायचं आहे। तर बघू शकता येथे आपला प्रोफाईल फोटो लागलेला आहे। तर येथे आपल्याला नेक्स्ट करायचं आहे। त्यानंतर येथे अलाउ करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो आपल्याला येथे स्किप करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो येथे इंस्टाग्राम फ्रेंड्स आलेले आहेत, तर आपण येथे फॉलो करायचे असेल तर येथे फॉलोवरती क्लिक करून फॉलोसुद्धा करू शकता। त्यानंतर आपल्याला पुढे येथे ॲरोचं निशाण दिसत आहे, तर त्यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर बघू शकता आपलं इंस्टाग्राम अकाउंट हे क्रिएट झालेलं आहे। त्यानंतर येथे खाली बघू शकता, खाली कोपऱ्यामध्ये आपला लोगो दिसत आहे, तर त्यावरती क्लिक करायचं आहे। तर येथे बघू शकता आपलं तर आता क्रिएट केल्यामुळे ते पोस्ट फॉलोअर्स फॉलोइंग सगळं आपल्याला 0 दाखवत आहे। तर बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारे आपण इंस्टाग्राम अकाउंट बनवू शकतो।